महाराष्ट्र भाजप कुणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही। दिल्लीत काल झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी ठणकावलं, सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे निर्देश। महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडलं जातंय। रोहित पवारांचा खळबळजनक दावा, बळीचा बकरा करत असल्याची टीका। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्याकडे लक्ष। विधानसभेचा रोडमॅप ठरणार, प्रत्येक अपडेट दिवसभर एबीपी माझावर। छगन भुजबळ आणि शिवसेनेचं कोणतेही गुफ्तगू नाही, राजकीय संवाद नाही। राऊतांचं स्पष्टीकरण, सोडून गेलेल्यांना परत घेऊन वातावरण खराब करणार नाही, राऊतांची टीका। नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा। ठाकरे गटाचा उमेदवार असूनही कौटुंबिक संबंध असल्याने दिलं प्राधान्य। विधानसभेच्या 200हून अधिक जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा। उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर जरांगेंची टीका, आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप। राज्यात पोलीस भरतीला सुरुवात, 17,000 जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज। मैदानी चाचण्यांसाठी उमेदवारांची गर्दी। सोलापुरामध्ये पावसामुळे पहिल्या सत्रातली मैदानी चाचणी रद्द। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता। बिहारच्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। पुरातन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांनाही मोदींनी दिली भेट। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीमध्ये 3 जुलैपर्यंत वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।